होते ना विचाराच्या बाहेर, त्याच्यामध्ये जायला सुद्धा भीती वाटते मित्रांनो. तरी पण जातोय तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपल्या परत एकदा न्यू ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी काल एक ब्लॉग सोडलेला होता, त्याच्यामध्ये मी हिंदी बोललो होतो, कारण तो व्हिडिओ व्हायरलच नाही गेला, 0 व्ह्यूज राहिले. तर मित्रांनो, मी मराठीमधूनच ब्लॉग करत होतो. माझं म्हणणं असं होतं की हिंदीमधून बोललं तर व्हायरल होतं का नाही बघायचं होतं, पण व्ह्यूज आलेच नाही, असं झालं. तर मित्रांनो आहे ना, मराठीतच ब्लॉगिंग करावं लागेल, कारण 12-13 व्ह्यूज आले तरी माझ्या भारी वाटतं की व्ह्यूज येत आहे हळूहळू, तरी गाव आहे ना व्ह्यूज येऊ राहिले. फर्स्ट टाईम मी ब्लॉग सोडायचं ना तेव्हा व्ह्यूजसुद्धा येत नसते, 0च राहायचे. तर मित्रांनो, आता 1-2 व्ह्यूज कसे पण ब्लॉगला येतात आणि 12-15 व्ह्यूज तरी येतात 50पर्यंत. तसंच हळूहळू ग्रो व्हायला पाहिजे चॅनल मित्रांनो आपलं पण. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो, आणि सपोर्ट करत राहा. तर मित्रांनो, आपण आहे ना आता इकडं आलो आहे आपल्या, तुम्हाला सांगितलं होतं ना ते आमच्या घराकडे रोड जातो त्या रस्त्याला आलेलो आहे मी. बघू शकता इकडं याचा रोडाने, तरी आपल्या बाबळीची झाडं आहे तरी तोडून टाकलेली होती. इकडं बघू शकता हे आमच्या शेतामधली गवत कसं झालेलं आहे मोठं मोठं, बघितलं का? हे झाडं ना थोडं तोडून टाकली ते ना, रस्त्यावर येत होती, इथे आमच्या साईडला टाकली. तर मित्रांनो, मस्तपैकी आलो होतो. तर मराठीत बोललो आज आपलं मराठीतच ब्लॉग आहे मित्रांनो. तर हिंदी बोलता येत नाही आपल्याला, म्हणून असं म्हणणं आहे की माझं मी मराठीतून तर तोडलेले आहे लाकडं. बघू शकता हे बघा, बाबळीचे लाकडं जास्त तोडून टाकलेली इकडं. तर ह्यांच्या रस्त्याला येत होते ना, तर गाडी यायला अडचण होत असेल, तर म्हणून हे तोडून टाकले इकडं, बघितले. तर मित्रांनो, हे बघा आमच्या शेतामध्ये बाबळीचे झाडं उंगलेले छोटे छोटे, हे बघा खूप उंगलेले, बघितले का? तर मित्रांनो, ऊन लागत होतं म्हणून आपण ना त्या झाडापाशी थांबलेलो आहे, बघू शकता तुम्ही. ही बघा भांडीला मोठी मित्रांनो, ही बघा तोडून टाकलेली टाकी आमच्या साईडला वावरामध्ये, हे तर आपल्या शेतामध्येच पडलेली आहे. ही बघू शकता आपल्या शेतामध्येच टाकून दिलेली. बाबू आमच्या साईडला आहे, आपल्या साईडला बाबुळी. तर मित्रांनो, आपण आता या शेतामधून जाऊ, आपलं वावर आहे ना तिथून जाऊन तुम्हाला दाखवतो ते गवत किती मोठं. तर मित्रांनो, कमरेच्या वरती ते गवत जातं माहिती आहे का तुम्हाला दाखवतो. चला मी जातो आता, तिकडूनच आलो, तुम्ही बघा कसं केवढं मोठं गवत आहे ना विचाराच्या बाहेर, त्याच्यामध्ये जायला सुद्धा भीती वाटते मित्रांनो. तरी पण जातोय तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि थोडीशी काटे पण आहे मित्रांनो, हे बघा काटे. तर आता आपण इथं जाऊया. असं ते गवत तुम्ही बघितलं किती मोठं गवत आहे, भीती वाटते ना. चला त्यांच्या साईडला जाऊ आता, तुम्हाला पण दाखवतो. बघितलं गवत पा किती मोठं आहे बघा, एवढं मोठं गवत आहे. चला आता आपण इकडं जाऊ. आहे तेरी ओर चला जाओ. तर आपण ना आता इकडं आलो झाडाच्या सावलीखाली. ते गवत लय मोठं आहे, भीती वाटते मित्रांनो. आता टेस्ट तिकडं नाही जायचं जास्त गवतामध्ये, आणि ऊन पण झालेले. ते बघू शकता आपण आता या मेलघरीच्या खाली थांबलेलं आहे. बघा मेलघरी, ते झाड किती उंच दिसतं का तुम्हाला? म्हणून आता आपल्याला तिकडे जाणं नका, जायचंच नाही आता, भीती वाटते जायला. गवत बघा किती मोठं गवत दिसतंय ना, म्हणून नका. तर आपण आता सावली थांबलेले बघू शकतो, इथं सावली थांबले.
तर मित्रांनो, तेव्हा पावसाळ्यामध्ये जर जास्त पाणी झालं ना, तुम्हाला सांगतो पाणी कुठून जास्त येतं. बघा हे बघा इकडं दगड असं ह्यांच्या तिकडनं एवढं जोरात पाणी इकडून असं जातं आणि असं इकडं निघतं आणि खालच्या वावरामध्ये जातं पाणी खूप जोरात. हे आमच्या वावरातून पाणी जातं इकडं. तुम्ही बघितलं का? हे बघा दगड निघलेले पावसाळ्यामध्ये. असं वाटलं नाही इकडं खड्डा पाडून टाकलाय डायरेक्ट. नदी सारी झाली छोटी, पाणी सरळ वावरामध्ये जातं खाली. मित्र तो बघू शकता का? तर आता येऊन आहे ना, ते गवतामुळे तुम्हाला दिसणार पण नाही कसं दाखवायचं आहे. तर तुम्हाला थोडं थोडं दाखवतो की कसं आहे. हे बघा वाट पडली का पाण्याची. हे बघा गवतामुळे तुम्हाला दिसणार नाही मित्रांनो. पावसाळ्यात आहे ना, पाऊस पडला का मी तुम्हाला नक्की दाखवणार पाणी कसं दाखतं काही दाखतं. ओके, तर मित्रांनो आता जास्त ऊन लागायला लागले. आता मी घरी जातो. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो, आणि सपोर्ट करत राहा.